तर अनेक पराभूत उमेदवारांनी फेरपडताळणीची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात व्हीव्हीपॅट मतांची मोजणी केली जाणार नाही। संशय असलेल्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मतांची मोजणी केली जाईल अशी काही उमेदवारांची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात अशी फेरमतमोजणी केली जात नाही अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। ही वस्तुस्थिती लक्षात येताच एका उमेदवाराने फेरमतमोजणीसाठी तयार केलेला डिमांड ड्राफ्ट हा परत घेतला। कोर्टाने आदेश दिले तरच फेरमतमोजणी केली जाते। बघूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीनं तब्बल 230हून अधिक जागा जिंकत मवियाची धुळधाण उडवली। मात्र या निकालावर पराभूत आमदारांकडून संशय व्यक्त होतोय। पराभवाचं सगळं खापर ईव्हीएमवर फोडत 25हून अधिक उमेदवारांनी फेर पडताळणीसाठी अर्ज केले। विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी भाजपच्या राम शिंदेंचाही समावेश आहे। यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे पहा। बाळासाहेब थोरात काँग्रेस संगमनेर मतदारसंघ, प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राहुरी मतदारसंघ, राणी लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पारनेर मतदारसंघ, संदीप वरपे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कोपरगाव मतदारसंघ, अभिषेक कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नगर शहर मतदारसंघ, राम शिंदे भाजप कर्जत जामखेड मतदारसंघ, ऋतुराज पाटील काँग्रेस कोल्हापूर दक्षिण, प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हडपसर मतदारसंघ, राहुल कलाटे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चिंचवड मतदारसंघ, रमेश बागवे काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट, राजेश लाटकर अपक्ष कोल्हापूर उत्तर, राहुल पाटील काँग्रेस करवीर, अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिरूर मतदारसंघ, माणिकराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार येवला मतदारसंघ, बंडूकाका बच्छाव अपक्ष मालेगाव बाह्य, सुधाकर बडगुजर ठाकरेंची शिवसेना नाशिक पश्चिम, राजन विचारे ठाकरेंची शिवसेना ठाणे शहर मतदारसंघ, केदार दिघे ठाकरेंची शिवसेना कोपरी पाच पातळी, दीपेश म्हात्रे ठाकरेंची शिवसेना डोंबिवली मतदारसंघ, सुनील भुसारा राष्ट्रवादी शरद पवार विक्रमगड मतदारसंघ, फवाद अहमद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अणुशक्तीनगर, हितेंद्र ठाकूर बविया वसई, क्षितिश ठाकूर बविया नालासोपारा, राजेश पाटील बविया बोईसर। या मतदान यंत्रांमध्ये घोळ झालेला असल्यामुळे मला मिळणारी मतं ही समोरच्या उमेदवाराला गेलेली आहेत आणि त्याला मिळणारी मतं ही मला आलेली आहेत। तसे स्टॅटिस्टिक्सचे आकडे, सर्वेंचे रिपोर्ट किंवा एकूण झालेलं मतदान, तिथल्या लोकांचा प्रतिसाद, या सर्व ज्या बाबी या मतदारसंघामध्ये घडलेल्या घटना, यावर माझा हा तर्क आणि या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामध्ये माझे शंका असल्यामुळे मी माझ्यासहित माझ्या राज्यातल्या आपल्या 22 लोकांनी त्या ठिकाणी फेरमतमोजणीचा अर्ज दिलेला आहे आणि त्याचे पैसे आम्ही काल भरलेले आहेत। आम्ही शुल्क एका बूथसाठी 47,200 रुपये भरले। एकूण बूथच्या 5% तुम्हाला पैसे भरता येतात। खरं म्हणजे EVM ही पद्धत बंद झाली पाहिजे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी कधी काळी मागणी केली होती की बॅलेट पेपरवरतीच मतदान घेण्यात यावं। दुबार मतदार तो 2-2 ठिकाणी मतदान करतो, 3-3 ठिकाणी मतदान करतो। माझ्याच मतदारसंघातला विषय घेतला तर कमीत कमी 35,000हून जास्त दुबार मतदार आहे। ते तपासलं तरी आज सुद्धा लक्षात येईल। फेर मतमोजणीची मागणी करणारे उमेदवारांना 5% मतदान केंद्रांवरील EVM पडताळणी करता येईल। एका केंद्रावरील EVM पडताळणीसाठी 47,200 रुपये शुल्क लागतं। कोर्टात कोणी आव्हान दिले नाही तर अर्ज केल्याच्या 45 दिवसात ही पडताळणी होते। फेर पडताळणी कशी होते पहा। ज्या मतदान यंत्राची पडताळणी करायची त्या यंत्राची निवड करण्याचा अधिकार संबंधित अर्जदाराला उमेदवाराला असतो। उमेदवारांसमक्ष यंत्रांची जोडणी करून स्वयं पडताळणीची प्रक्रिया राबवली जाते। ज्या मतदान यंत्राची निवड केली त्या यंत्रामधील संपूर्ण डेटा मिटवला जातो। मतदान यंत्रावर चिन्हाचं बटण 1200 वेळा दाबून एकूण मतदान मोजलं जाईल। प्रत्येक यंत्रासाठी फेर पडताळणी करताना प्रक्रिया अवलंबली जाणार। आम्ही काही मिनिमम प्रोग्रामशी जर ते आले तर वेलकम आहे त्यांचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादी ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही, अखिलेश यादव असतील, लालू प्रसाद असतील, सर्वांना देखील त्यांचं वेलकम करू। आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार आहे की EVMमुळं या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार बनू पाहत आहे। ते आमच्याबद्दल EVM हॅप करता येतं। आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट।
EVM हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हॅकर हॅक करता येतं, आणि हे करता येत नाही का. त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी. आम्ही त्यांचं स्वागत करू, केंद्राचं आणि राज्य सरकारचं. ज्यांना कोणाला वाटतं की आम्ही हॅक करून दाखवतो हे, त्या पब्लिकली त्यांनी हॅक करून दाखवलं पाहिजे. पब्लिकली हॅक करून दाखवायला ते तयार नाही. EVM मशीन सरकार द्यायला तयार आहे. काँग्रेसने जो आक्षेप घेतला निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं, आता त्यांना पाचारण केलेलं आहे की तुम्ही या इथे हो. तुमच्या शंकांचं निरसन करा. तेही करा आणि पब्लिकली बी एकदा होऊन जाऊ द्या. एक तर सरकारीरित्या म्हणजे निवडणूक आयोग, आणि पब्लिकली म्हणजे एखाद्या हॉलमध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे. अनेक डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केले, आणि EVM हे हॅक होऊ शकतं असं सिद्ध करून दाखवलं पाहिजे पब्लिकला, आणि मगच त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. पूर्ण देशातले अनेक तज्ज्ञ ह्या विषयातले, अनेक राजकीय तज्ज्ञ असो किंवा इतर विश्लेषक असो, यांनी सगळ्यांना हा आक्षेप आहे की ज्या पद्धतीने हे इलेक्शन पूर्ण करण्यात आलं आणि ज्या पद्धतीने हे काउंटिंग करण्यात आलं, प्रत्येकाला ह्या विषयाबाबतीत आक्षेप आहे. त्याच पद्धतीने मी स्वतः काल कलेक्टर ऑफिसला जाऊन एक मशीन व्हेरिफिकेशनसाठी मी स्वतः तिकडे नाव आणि ते सगळं प्रोसेस केलेली आहे. मी तिकडे पैसे भरलेले आहेत. सांगण्याचा उद्देश असा आहे की कोट्यावधी रुपये आपण लोकांचे जेव्हा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये टाकतो आणि ती जर का सिस्टीम फुलप्रूफ नसेल तर कुठच्या भरोश्यावरती, कुठच्या विश्वासावरती लोकांनी ह्या देशाच्या ह्या इलेक्शन कमिशनवरती विश्वास ठेवावा. हे बघा, मी सुद्धा 6वी निवडणूक लढतोय. आम्हाला ज्या गावामध्ये वाटत होतं की या गावामध्ये आम्ही मायनस राहू, तर आज आम्ही याद्या चेक केल्या तर त्या गावामध्ये बरोबर आम्ही मायनस आहोत, आणि ज्या गावामध्ये आम्ही ठरवलं होतं की या गावामध्ये प्लस राहू तर त्या गावामध्ये आम्ही प्लस आहोत. आता कसं आहे, लहान मुलं असताना रडीचा डाव खेळता तसा हा रडीचा डाव चालू आहे, आणि मला तरी असं वाटतं की जिंकून आले तर EVM चांगलं आहे आणि पडून गेले तर मग वाईट आहे. माळशिरस मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांनी भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव केला. मात्र मार्कडवाडी गावातून राम सातपुतेंना मिळालेल्या लीडवर स्थानिकांनी शंका व्यक्त केली आहे. यामुळे स्वखर्चानं मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याबाबत तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आलंय. आमच्या गावात 100% परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे. तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही. ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही, हे बोगस आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतंय. पहिल्यापासून आमचं गाव हे उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी असताना एकूण मतदान पोल झालं 1905. त्यापैकी चेअरमन साहेबांना, आमदार साहेबांना मतदान झालं 845 आणि विरोधकांना 1003 मतदान झालं. म्हणजे कुठंतरी तफावत बऱ्यापैकी आहे अशी आमची शंका आहे. मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते 1000 किती 3 हां, आणि चेअरमन साहेबाला 850. मग ह्याच्यासाठी आम्हाला फिर निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे. प्रश्न असा आहे की ज्या पराभूत उमेदवारांनी EVMवर संशय घेत अर्ज केलाय त्यांच्या मतांची फेरपडताळणी होणार का? फेरपडताळणी झाली तर खरंच निकाल बदलणार का, याकडे राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.